सरकार देखील आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे. 2 इन्स्टॉलमेंट पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले. त्यामुळे राज्य सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करत आहे. त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना खूप प्राधान्य आम्ही दिले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही केली. लेक लाडकी. हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. तारीख फिक्स झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहित असेल मी गेल्या 2 दिवसांपासून कुठे आहो? मुंबईमध्ये आहो. मी महाराष्ट्राच्या बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅमची भेट काल नुकतीच आपली झालेली आहे. सोबतच आज आपली भेट 1 नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब यांना होणार आहे. या कालावधीमध्ये जे माझे मित्र होते, जे वरिष्ठ अधिकारी होते, यांच्याशी चर्चा केली. त्याच्या माध्यमातून मला हे लक्षात आलंय की तारीख फिक्स झालेली आहे. हे मंत्रिमंडळाचा निर्णय येणारा 1 ते 2 दिवसांमध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये तारीख फिक्स झालेली आहे. हे सुद्धा मला माझ्या मित्रांकडून कळालेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये मी काय घेऊन येणार आहे आणि संध्याकाळच्या वेळेस मी तुम्हाला काय काय खुशखबर देणार आहे ते सुद्धा नक्की सांगतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका. शेवटपर्यंत जर राहिला तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी मिळेल. बघा, अपात्र बहिणींनाही लाभ मिळणार आहे. अपात्र बहिणींना तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै महिन्यामध्ये. त्यांनी आपलं नाव, आपलं जिल्हा या कमेंट बॉक्समध्ये टाकावं. सोबतच त्यांना लाडक्या बहिणींना ज्या अपात्र त्यांना कोणती खुशखबर आहे ते सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे. आणि कधी मिळणार 14वा 15वा हप्ता. तर लाडक्या बहिणींनो, पहिली खुशखबर देतो तुम्हाला. महाराष्ट्राच्या आदिती तटकरे मॅम ज्या महिला व बाल विकास मंत्री आहे, त्यांनी मला कालच सांगितलेलं आहे की 14वा आणि 15वा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. ही पहिली खुशखबर. बरोबर. आता बाकीच्या खुशखबर व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला देणार आहे. तर बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की कोणत्या तारखेस हप्ता वाटप होणार आहे, अजून किती दिवस लागेल, कशा पद्धतीने होईल, सगळं आपण बघूयात. 3,000 की 1,500 रुपये. बरोबर. हाही खूप बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे. तर याचं उत्तर मी तुम्हाला इथेच देतो की तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता कुठे मिळणार आहे? एकत्र मिळणार आहे. म्हणजे 14वा आणि 15वा हप्ता एकत्र मिळणार आहे. आता हा प्रश्न काढून टाका तुमच्या मनामधून की तुम्हाला 1,500 भेटणार की 3,000 भेटणार? किती भेटणार आहे? 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. असं स्टेटमेंट मला मिळालेलं आहे. जी-आर कधी येणार? जी-आर कधी येणार याचीही सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिला मुद्दा, जेही वृत्तपत्र आहे, जसं फॉर एक्झाम्पल साम टीव्ही, बरोबर. दुसरं वृत्तपत्र आहे टाइम्स नाऊ. तिसरं वृत्तपत्र आहे महाराष्ट्रामध्ये न्यूज 18. बरोबर. या तिन्ही वृत्तपत्रांमध्ये अशी मागणी चालू आहे की 14वा आणि 15वा हप्ता एकत्र द्यावा. 14वा आणि 15 हप्ता एकत्र द्यावा. बरोबर. ही पहिली मागणी न्यूजपेपरची. मी कालपासनं कुठे होतो? मुंबईला होतो. तर मुंबईला मंत्र्यांकडनंच, मंत्री प्लस माझे जे वरिष्ठ जे मित्र आहे, अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांकडनं मला जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, ती इन्फॉर्मेशन अशी आहे की नवरात्री अगोदर हप्ता का होणार? जमा होणार. मग मी त्यांना प्रश्न केला, ठीक आहे, नवरात्री अगोदर हप्ता जमा होणार, मान्य आहे मला. मग हा जो हप्ता आहे फक्त 14 हप्ता आहे का? तर त्या अधिकाऱ्यांनी आणि मंत्री साहेबांनी मला सरळ सांगितलं, हा हप्ता 14वा आणि 15वा हप्ता असणार आहे. कारण ऑगस्ट हप्ता संपून गेलेला आहे लाडक्या बहिणींनो. आजची तारीख आहे 9. 9 तारीख झालेली आहे. अजून जी-आर आलेला नाही. जी-आर आल्यानंतर सुद्धा तुम्हाला 5 ते 6 दिवसांचा वेळ लागतो. म्हणजेच समजा, नॉर्मली विचार करा तुम्ही लाडक्या बहिणींनो. आता जी-आर येईल या वीकमध्ये, तिथून पुढच्या वीकमध्ये, म्हणजे तुम्ही विचार करा ऑलमोस्ट सप्टेंबर हप्ता जाईल. पण असं झालं तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये किती असंतोष वाढेल. आताच माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सरकारविरुद्ध इतकी घृणा निर्माण झाली आहे की बाबा, आम्हाला दररोज सांगता, उद्या देतो, परवा देतो. इथून एकनाथजी शिंदे सर वेगळं म्हणते, तिकडे देवेंद्र फडणवीस वेगळे म्हणते, तिकडनं आदित्य तटकरे मॅम वेगळं म्हणतात. याच्यामुळे सरकारला जो लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष आहे तो संपवायचा आहे. म्हणून त्यांनी मला सुद्धा सांगितलंय, जेव्हा मी त्यांची समक्ष भेट घेतली, आणि सोबतच येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये सुद्धा येतील, लाडक्या बहिणींना 14वा आणि 15 हप्ता एकत्र मिळणार आहे. बघा, अशीच एक न्यूज मी तुमच्या समोर घेऊन आलोय. नवरात्री आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार 3,000 रुपये. अत्यंत महत्वाची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची न्यूज आहे. तुम्हाला सांगा, तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे, म्हणजे 13वा हप्ता मिळालेला आहे, हे सुद्धा सांगा. सोबत तुमची फेर पडताळणी होत आहे की नाही, तुमची फेर पडताळणी होत आहे की नाही, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजूनही तुमच्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी झाली की नाही ते सुद्धा सांगा. कारण अजूनही आपल्याकडे वेळ आहे. मी 1 नंतर सरकारचे जे आपले मुख्यमंत्री साहेब आहे, उपमुख्यमंत्री साहेब आहे, त्यांना भेटत आहे. तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमच्या काही मागण्या असतील, त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला एक खुशखबर तर दिली आहे. ती खुशखबर म्हणजे काय? की 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे. हे उपमुख्यमंत्री साहेबांचं मोठं वक्तव्य आलं. याचाही व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये टाकणारच आहे. यांचं वाक्य, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा होणार आहे. सोबतच ज्या आदित्य तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी सुद्धा
3,000 रुपये वाटप होणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हे सुद्धा सांगितलंय. आणि याच बरोबर आदित्य तटकरे मॅमनी मला याचंही आश्वासन दिलेलं आहे की ज्या बहिणी अपात्र होत्या कधी जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये, त्यांना सुद्धा हे हप्ते मिळणार आहेत. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजेच किती झाले? टोटल 6,000 रुपये दिले जाणार आहे लाडक्या बहिणींनो. ज्या बहिणी अपात्र होत्या जून पासनं, ज्या बहिणी जुलैमध्ये अपात्र होत्या त्यांना किती पैसे मिळणार होते? सांगा बरं? 4,500 रुपये. आणि ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला आहे, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा असे 3,000 रुपये या लाडक्या बहिणींना दिले जाणार आहे. ही अशी ग्वाही आपल्याला मिळालेली आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. तुमचा लाडका भाऊ जी.के. अकॅडमी आणि किरण वानकडे मुंबईला आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या आहेत, या तुमच्या बोर्डवर मागण्या दिसतायत 10, या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीये, तोपर्यंत मी मुंबईवरून हलणार नाहीये लाडक्या बहिणींनो. म्हणून तुमच्याकडनंही मला सपोर्टची आवश्यकता आहे. तुमच्याकडनंही मला आधाराची गरज आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बरोबर? आणि तुमच्या WhatsApp स्टेटसला, तुमच्या Facebook स्टेटसला, तुमच्या Instagram स्टेटसला प्रत्येककडे ठेवा. जेणेकरून या मागण्याची जी व्यापकता आहे सरकारला समजायला पाहिजे. कारण सरकारने अजूनही आपल्याला तितकं म्हणजे असं आहे की गृहीत धरल्यासारखं आहे. सरकारने अजूनही आपल्या मागण्यांची दखल घेतलेली नाहीये. सरकारी कर्मचाऱ्यांना पहिले पगार देतात, 5 दिवस अगोदर पगार देतात. लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वी सरसकट मते देतात, योजनेचा लाभ देतात. पण निवडणूक संपल्यानंतर लाडक्या बहिणींना जे पात्र अपात्रतेचा निकष याचा त्याचा बरोबर लावून लाडक्या बहिणींना अपात्र ठरवतात. म्हणून लाडक्या बहिणींनो तुमचा सपोर्ट या ठिकाणी आवश्यक आहे. जर तुमचा सपोर्ट या ठिकाणी भेटला, तर या 10ही मागण्या आहेत, आपल्या 10ही मागण्या परिपूर्ण होतील असं मला म्हणता येईल. एक तर मागणी मी तुम्हाला आता सांगितली आहे, की पूर्ण होणारा जी 10वी मागणी आहे, बरोबर? 14वा आणि 15वा हप्ता तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. पहिली मागणी आपली पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या मागणीवर थोडं संदिग्ध उत्तर मिळालं मला. तिसऱ्या मागणीवर सुद्धा संदिग्ध उत्तर आहे. चौथी मागणी त्यांनी इथेही संदिग्ध सांगितलं, पण मी म्हटलं, की दिवाळीपासून आमच्या लाडक्या बहिणींना थोडंसं द्या. तर त्यांचा विचार करतोय अशा बोलल्या. सणासुदीच्या दिवसांमध्ये 2 महिन्याचे पैसे याच्यावरही विचार करू त्या बोलल्या. फोर व्हीलरची जी अट आहे, ही रद्द करावी का? याच्यावरही संदिग्ध उत्तर आहे मला. सर्वच राशन कार्ड धारकांना लाभ मिळावा का? हो. ही सुद्धा अट आता मान्य होणार आहे. म्हणजे पहिली, 7वी, 8वी, 9वी. पण 8, 9, 10 या ज्या 4 मागण्या आहेत आपल्या एक्सेप्ट झालेल्या आहेत लाडक्या बहिणींनो. फक्त आता मला ज्या उरलेल्या मधातल्या ज्या मागण्या आहेत, त्याही मागण्या परिपूर्ण करून आणायच्या आहेत. त्याही मागण्या परिपूर्ण करायच्या आहेत. बघा 1, 7, 8, 9 आणि उरलेल्या ज्या बाकीच्या मागण्या आहेत, त्याही मागण्या करून घ्यायच्या आहेत. म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, तुमचा जिल्हा टाकणं अनिवार्य आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो मला हेही म्हणायचं आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक ठिकाणी शेअर करा. चला आणि ही जी आहे तारीख फिक्स तुम्हाला 2 दिवसांमध्ये दिसेल. मी तारीख आता तुम्हाला सांगणार नाही. तारीख फिक्स झालेली आहे. हे थोडंसं कॉन्फिडेन्शियल राहू देऊयात. सरकारकडनं मला सांगण्यात आलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो, तारीख फिक्स झालेली आहे. टेन्शन घेऊ नका. फक्त 2 दिवसाचा वेट करा. 2 दिवसांमध्ये तुम्हाला काही ना काही इतकी मोठी अपडेट येईल, की तुमचा 14वा आणि 15वा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होईल. अपात्र बहिणींनाही लाभ मिळणार आणि ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळणार. चला तर लाडक्या बहिणींनो इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.